नमस्कार. BA सेम 5मध्ये आपण राष्ट्रवाद ही संकल्पना अभ्यासत होतो. युनिट 3मध्ये आपल्याला राष्ट्रवाद ही संकल्पना अभ्यासाची आहे आणि या युनिटमध्ये आपण राष्ट्रवादाचे स्वरूप आज बघणार आहोत. राष्ट्रवादाच्या स्वरूपाचा विचार केला तर आपल्याला राष्ट्रवादाचे स्वरूप हे जहाल, मवाळवादी राष्ट्रवाद तसेच आध्यात्मिक राष्ट्रवाद हे राष्ट्रवादाचे काय आहे स्वरूप आहे असं सांगता येईल. त्याचप्रमाणे अलीकडे जी संकल्पना उदयास आली त्याला काय म्हटलं जाते, सांस्कृतिक राष्ट्रवाद. ह्या प्रमाणे राष्ट्रवादाचे स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामधले आता जहाल राष्ट्रवादी स्वरूप आणि मवाळ राष्ट्रवादी स्वरूप आपण या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. आता आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये दोन विचारसरणी होती. काही जहालवादी विचारसरणीने प्रेरित झालेला एक गट होता आणि मवाळवादी विचारसरणीने प्रेरित झालेला एक गट होता. 20व्या शतकात प्रामुख्याने ही विचारसरणी भारत स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान उदयास आली असं आपल्याला म्हणता येईल. कारण जहालवादी विचारसरणीला मवाळवादी विचारसरणीवर विश्वास नव्हता आणि मवाळवादी विचारसरणीमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असं सुद्धा त्यांना वाटत नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी प्रामुख्याने जहालवादी विचारसरणीचा काय केलेला आहे, पुरस्कार केलेला आहे. अरविंद घोष यांच्या मते हिंसेचा वापर करूनच हे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असंच मत अरविंद घोष यांचं होतं. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल की जहालवाद विचारसरणीचे होते. त्यांच्या मते सुद्धा ब्रिटिश सत्तेविषयी जनतेत असंतोष निर्माण करणारे जे मार्ग वापरता येईल ते सगळे मार्ग आपण वापरून स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा प्रयत्न करावा असं लोकमान्य टिळकांना सुद्धा वाटत होतं. तर अशा प्रकारे जहालवादी विचारसरणी ही आक्रमक स्वरूपाची होती असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. परकीय आजपर्यंत आपल्या ज्या अवनती झालेल्या आहे, आपल्यामध्ये ज्या उणिवा आहे, समाजात ज्या उणिवा आहे, समाजाची जी अवनती झालेली आहे त्यास ब्रिटिश सरकारच जबाबदार आहे असं कोणाला वाटत होतं, जहालवादी विचारसरणीला वाटत होतं. आणि असं करत असताना परकीय सत्तेविरुद्ध लढा देत असताना त्यामध्ये मवाळवाद्यांनी फारसा हस्तक्षेप करू नये असं सुद्धा त्यांचं मत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा जहालवादी विचारसरणीचाच पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येते. तर मग लोकमान्य टिळक असो, अरविंद घोष असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो यांनी त्या विचारसरणीचा पुरस्कार केलेला आहे, तर जहालवादी विचारसरणीचा पुरस्कार केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जहालवादी विचारसरणी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देताना आक्रमक धोरणाचा काय करणारी होता, पुरस्कार करणारी विचारसरणी होतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण ब्रिटिश हे सहजासहजी आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही, यांच्याशी लढा देऊनच, युद्धजन्य परिस्थितीत लढा देऊनच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असं जहालवादी विचारसरणीचं मत होतं. यानंतरची दुसरी विचारसरणी आहे ती म्हणजे मवाळवादी विचारसरणी. मवाळवादी विचारसरणी हा 19व्या शतकीच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी या विचारसरणीचा सुद्धा उदय झाला असं म्हणता येईल. जहालवादी विचारसरणीच्या अगदी विरुद्ध अशी मवाळवादी विचारसरणी होती. कारण त्यांच्या मते ब्रिटिश सरकार जरी आपल्यावर सत्ता गाजवत असली तरीसुद्धा ब्रिटिश सत्तेकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहे, बऱ्याच गोष्टी भारतीय फायद्यासाठी आहे असं त्यांचं मवाळवादी विचारसरणीचं मत होतं. आणि ब्रिटिशांशी आपण प्रत्यक्ष युद्ध न करता चर्चा विनिमयाद्वारे वाटाघाटी करून आणि सनदशीर मार्गाने आणि कायदेशीर मार्गानेच आपल्याला या ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळेल, ब्रिटिश सत्तेमधून आपल्याला या स्वातंत्र्य मिळेल असं मत कोणाचं होतं, मवाळवादी विचारसरणीचं होतं. म्हणजेच ब्रिटिशांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी चर्चा करून वाटाघाटी करून योग्य त्या चर्चेच्या माध्यमातूनच आपल्याला टप्प्याटप्प्याने राजकीय स्वातंत्र्य मिळेल, भारतीय स्वातंत्र्य मिळेल असं मत कोणाचं होतं, मवाळवादी विचारसरणीचं होतं. प्रामुख्याने यांनी सनदशीर मार्गांचा, सत्य अहिंसाचा मार्गाचा वापर करून आपण ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा द्यायचा असा विचारसरणी कोणत्या विचारसरणीत दिसून येते, तर मवाळवादी विचारसरणीची आपल्याला दिसून येते. मुख्यतः या विचारसरणीवर उदारमतवादी विचारसरणीचा तसेच ब्रिटिश लोकशाहीचा विकास यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात मवाळवादी विचारसरणीवर होता असं आपल्याला दिसून येते.
न्यायमूर्ती रानडे असो, दादाभाई नौरोजी असो, गोपालकृष्ण गोखले असो, फिरोजशहा मेहता असो की महात्मा गांधीजी असो, यांनी सगळ्या कोणत्या विचारसरणीने प्रेरित झालेले लोक होते, तर हे सगळे मवाळवादी विचारसरणीने प्रेरित झालेले लोक होते. आणि प्रामुख्याने शांततेच्या सनदशीर मार्गाचा अवलंब करूनच स्वातंत्र्य लढ्याचा त्यांनी मार्ग अवलंबलेला आपल्याला दिसूनसुद्धा आलेला आहे. तर अशा प्रकारे स्वातंत्र्य लढ्यात आपल्याला 2 प्रकारचे विचारसरणी दिसून येत होती. एक म्हणजे जहालवादी विचारसरणी आणि दुसरी म्हणजे मवाळवादी विचारसरणी. या 2 विचारसरणीचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला जहालवादी आणि मवाळवादी विचारसरणी किंवा जहालवादी आणि मवाळवादी राष्ट्रवादी विचारसरणीबरोबरच आपल्याला मुस्लिम राष्ट्रवादाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहीत आहे की 1906 मुस्लिम लीगची सुद्धा स्थापना झालेली होती. तर याचा अभ्याससुद्धा यांची सुद्धा विचारसरणीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद.